आमच्या शेतातील तुमचा हिस्सा आम्ही तुम्हाला देणार नाही असे म्हणत आरोपींनी दिनकर तमनर व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून विळा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तमनर आखाडा येथे दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी घडली। दिनकर बापू तमनर वय 45 वर्ष राहणार तमनर आखाडा तालुका रावरी यांनी रावरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनकर तमनर यांच्या शेजारी त्यांचा चुलत भाऊ प्रदीप सीताराम तमनर हा त्यांच्या कुटुंबासह राहतो। दोघांची शेती शेजारी शेजारी असल्याने दोघात बांधावरून नेहमी वाद होत असतात। प्रदीप तमनर व राजाराम तमनर यांनी त्यांची शेताची शासकीय मोजणी केली होती। त्यावेळी प्रदीप तमनर याचे शेत आमच्या शेतामध्ये काही हिस्सा आला होता, तो दिनकर तमनर यांनी समंजसपणाने त्याला काढून दिला। तसेच दिनकर तमनर यांच्या शेतीचा काही भाग प्रदीप तमनर यांच्या शेतात गेला होता, परंतु त्याच्या शेतात घास असल्याने त्याने दिनकर तमनर यांचा हिस्सा दिलेला नव्हता व नंतर देऊ असे म्हणाला होता। दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास दिनकर तमनर त्यांची पत्नी, भाऊ व भाऊजे हे शेतात काम करत होते। तेथे त्यांचा चुलत भाऊ व इतर आरोपी आले व म्हणाले की आमच्या शेतातील तुमचा हिस्सा आम्ही तुम्हाला देणार नाही असे म्हणून आरोपींनी दिनकर तमनर व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून विळा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच दिनकर तमनर यांच्या खिशातील रोख रक्कम, त्यांची पत्नी व भाऊजाईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आरोपींनी जबरदस्तीने तोडून घेतले। तसेच आता तुम्ही वाचले यानंतर परत जमिनीचा हिस्सा मागितला तर तुमचा काटा काढू, तसेच तुम्ही आमच्या बाबत फिर्याद दिली तर तुम्हाला गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली। दिनकर बापू तमनर यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रदीप सीताराम तमनर, उषा प्रदीप तमनर, तेजस प्रदीप तमनर, संकेत प्रदीप तमनर सर्व राहणार तमनर आखाडा तालुका रावरी या 4 जणांवर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 रावरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।